मुंबईची चौपाटी ही सगळ्यांच्या आवडीचं ठिकाण आहे, पण जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे समुद्रातील संपूर्ण कचरा जो आहे तो चौपाटीवर आला होता आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न जे ते उपस्थित झाले होते। स्वतः मी सुद्धा या ठिकाणी येऊन वार्तांकन केलं होतं, पण आता मुंबईच्या चौपाटींचं सफाई करणं जे ते सुरू झालेलं आणि आता जुहू चौपाटीचे दृश्य अत्यंत बोलके। संपूर्ण जुहू चौपाटीचा जो किनाऱ्याचा परिसर आहे तो चकाचक पालिकेकडून करण्याचा प्रयत्न सुरू आणि तो झालेलाही पाहायला मिळतोय। खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्याच्यानंतर समुद्राला आलेलं उधाण आणि भरतीमुळे समुद्रातला संपूर्ण कचरा जो आहे तो चौपाटीच्या किनारी आला होता आणि त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन प्रश्न उपस्थित केले होते आणि आता ही चौपाटी क्लीन झाल्यानंतर नेमकं काय चित्र या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पालिकेचे अधिकारी आहेत। मॅम, तुमचं नाव सांगा, किती कचरा निघाला आणि किती दिवसात तो साफ झाला? नमस्कार, माझं नाव स्वाती कुदळे, मी कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून जुहू बीचचं काम बघते। इथे खूप जास्त प्रमाणावरती कचरा आलेला होता। पर डे 200 मेट्रिक टन कचरा आम्ही उचललेला आहे, लेबरकडून काढलेला आहे। 4 ट्रॅक्टर ट्रॉली, 2 बॉबकट, 2 JCB, 25 तोरस, 2 पॉकलेन, एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा लावून आम्ही पूर्ण कचरा साफ करण्याचं काम केलं आहे। तब्बल 10 ते 12 दिवस ह्या गोष्टीसाठी लागलेले आहेत। आता ही चौपाटी जशी स्वच्छ दिसली, या असं ठेवण्यासाठीची पुढची कसरत कशी असणार आहे? इथून पुढे ही चौपाटी अशीच दिसणार आहे, याची आम्ही दक्षता घेऊ। सर सुद्धा आहेत आपल्यासोबत। सर, जसं मॅडमने म्हटलं की पुढची सुद्धा दक्षता घेतली जाईल, पण ती दक्षता नेमकी कशी घातली जाईल? कारण की तुम्ही सुद्धा आता गाडीने आलात, सतत इथं पोलिसांची गस्त आहे, पालिका अधिकाऱ्यांची गस्त आहे, रोप लावलेले, कारण की आज सुद्धा हायटाईट सांगितलेले आज प्रमाणापेक्षा जास्त हायटाईट असल्यामुळे कचरा थोडा येऊ शकतो, पण त्याप्रमाणे आम्ही जे काम केलं आहे 12 ते 13 वर्ष कंटिन्यू रात्र दिवस, त्याच्यामुळे चौपाटी पूर्ण साफ तर झाली ना, पण 90% आम्ही साफ करून ठेवलं आहे। येणाऱ्या पर्यटकांना थोडा बरं वाटणार की आता आपली चौपाटी साफ झाली आहे। त्यासाठी आम्ही मशिनरी पण भरपूर यूज केल्या आहेत। आपल्या इथे एवढी मशिनरी आहे की 2 बीच क्लिनिंग मशीन आणलेली गेली पहिल्यापासून आहे, 2 बीच क्लिनिंग मशीन आहे, 4 ट्रॅक्टर ट्रॉल्या आहेत, 2 बॉबकट मशीन आहेत आणि 2 JCB आहेत, 2 पोकलँड आहे आणि 25 ते 25पर्यंत टोरस, ज्याच्यामध्ये आम्ही समुद्रातून आलेला कचरा तो भरून परत डम्पिंगला पाठवतो। अशी मशिनरी लावून ही बीच पूर्ण साफ केली आणि साफ करण्याचा प्रयत्न करत आहे। आता पुढे पण कचरा आला तर आम्ही ह्याचप्रमाणे ही चौपाटी साफ ठेवणार आहे। एवढेच मशिनरी लावून आणि कामगार लावून आम्ही चौपाटी साफ करण्याची ध्येय ठेवलेलं आहे। जसं जुहू चौपाटी साफ झाली तसे अनेक चौपाटी, खरं तर मुंबईचा संपूर्ण परिसर हा चौपाटीने वेधलेला आहे आणि मुंबईकरांना, येणाऱ्या पर्यटकांना त्याची भुरळ असते नेहमी की तिकडे जावं लागतं, पण या चौपाट्या नेहमी अशाच स्वच्छ कशा राहतील याच्यासाठी पालिका काय तयारी करते? आता परत ह्याच्यामध्ये जो कचरा येतोय तो कंटिन्युअस पर डेला निघून जावा, त्याच्यासाठी जास्तीत जास्त लेबर पण लावण्यात आलेले आहेत। पर शिफ्ट वाईज 75 लेबर लावले आहेत, म्हणजे 150 लेबर पर डे पूर्ण लागलेले आहेत। त्याच्यामुळे किती समुद्राने आता परत कचरा आला तर तो परत क्लिअर राहील याची दक्षता अगोदरच BMCने घेतलेली आहे। धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी। हे पालिकेचे अधिकारी होते आणि त्यांची आताही जी आहे ती जुहू चौपाटीवर गस्त आहे। आता आपण जर पाहिलं तर समुद्राला उधाण आलेलं आहे। साधारणतः 1:14 जी आहे ती 4.34 मीटर इतकी भरती जी आहे ती समुद्राला असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आणि संपूर्णतः परिसरात रोप लावण्यात आलेले आहे। त्याच्या पुढे कुठल्याही पर्यटकाला, मुंबईकरांना जाण्यास मनाई केलेली आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, सोबतच पालिका अधिकारी प्रशासन असेल, या सगळ्यांची गस्त जी आहे ती या चौपाटीवर आणि त्यामुळे आता ही चौपाटी तशीच स्वच्छ ठेवण्याचा जे ते त्यांनी योजना आखलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ हेमंत कदम सर, अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।